लग्न करायचं ते मुलीच्या वडिलांनाच करून द्यायचं, हा एक पायंडाच पडलेला आहे. मधल्या कालखंडामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं प्रस्ताव वाढत निघालेलं होतं, यादी पे शादी. कारण काय होते, आमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखरपुड्याला जेवढा खर्च केला जातो तिथं लग्न होऊ शकते. साखरपुड्या दिवशी मुलालाही चेन घालायची अपेक्षा झालेली आहे, म्हणजे मुलीकडनं परत चेन घालायला लागते तिला सोन्याची. लग्नामध्ये सुद्धा आणखी तुमच्या जावायला काय घालता काय बघा, मुली बरोबर जावायचे सुद्धा आता तरतूद हलवलेले आहे. मुलीकडे ते इव्हेंट मध्ये इतका पैसा जायला आलेला आहे, किमान 2-4 लाख रुपये इव्हेंटला खर्च होतोय. नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठी मध्ये मी साक्षी. आम्हाला काही नको, जे काय द्याल ते तुमच्या मुलीकडेच राहील. अहो, हुंड्यात पैसे देऊ नका, त्याऐवजी कार द्या, तुमचीच मुलगी त्यातून फिरेल ना. जावयाला काय नको, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तिला दागिने घाला, शेवटी काय ते तिचेच असतील ना. आम्हाला काही नको असं फक्त बोललं जातं, पण हे खरं सत्य आहे का? अशा मागण्या केल्या जातात, पण लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींकडून हुंड्यावरून कुरबुरी होतातच. मग तिला टोमणी मारणे, अपमान करणे, मारहाण करणे, उपाशी ठेवणं, माहेराला जाण्याचा किंवा त्यांच्याशी बोलण्यावर विरोध केला जातो. असा त्रास तिला दिला जातो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक सर. नमस्कार सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, याबद्दल तुमचं मनापासून स्वागत. तर सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की आता आपण बघतोय की सध्या सुरू असलेलं हगवणींचं प्रकरण हुंडाबळीवरून चालू असलेलं, तर या 16 महिन्यात कौटुंबिक छळाच्या 843 तक्रारी आहेत. 2 विवाहितेंच्या आत्महत्या, म्हणजेच कोल्हापुरात हुंडाबळीचं प्रमाण कमी असलं तरी या तक्रारी वाढतच आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सध्या महाराष्ट्रात वैष्णवी हगवण्यांच्या ज्या आत्महत्येनंतर हा प्रश्न साऱ्या महाराष्ट्रात चर्चेला जायला आलेला आहे. परंतु जे सुनेचा जो छळ होतो तो काय आजची घटना नाही आहे, सासू सुनेचं हे चाललेलं असते. परंतु आता जे आत्महत्येचं प्रमाण आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे मोठ्या प्रमाणात चालू आहे, परंतु ते पुढे येत नाही. पण या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो काय हुंडाबळीचा जो काय हुंड्याच्या किंवा पैशाच्या अपेक्षेने ज्या आपल्या सुना ज्या आत्महत्या करायला आहेत, त्या मागचं मूळ कारण आहे तो आर्थिक आहे. आर्थिक म्हणजे कसं होतंय की आजकाल लग्न करणं एवढं सोपं राहिलेलं नाही आहे, की लग्नामध्ये इव्हेंट वाढलेले आहेत. इव्हेंटमध्ये तो खर्चाचा प्रमाण अमाप असते. साखरपुड्या दिवशी मुलालाही चेन घालायची अपेक्षा झालेली आहे, म्हणजे मुलीकडनं परत चेन घालायला लागते तिला सोन्याची. लग्नामध्ये सुद्धा आणखी तुमच्या जावायला काय घालता काय बघा म्हणतात. म्हणजे इथं मुलीबरोबर जावायचे सुद्धा आता तरतूद हलवलेले आहे. होतं नव्हतं त्या मुलीच्या आई वडिलांकडून मागायचं, सुरुवातीलाच मागायचं आहे, परत ते कशाला आम्हाला लागते म्हणायचं. पण या आर्थिक कारणातूनच ह्या हुंडाबळीचे प्रकरण का व्हायला आलेलं आहे की लग्नातच त्याच्या मुलीच्या आई वडिलांनी इतका खर्च केलेला असतो की पुन्हा त्या घरात काय होतंय की त्यांनी पण खर्च केला असतो मुलाच्या म्हणजे पाठीनं, आणि नंतर 2-3 महिन्यानंतर परत आर्थिक चणचण चालू होत्या. त्यावेळी त्या मुलीला परत पैशाची अपेक्षा केली जाते आणि त्यात राग्यातून ती मुली म्हणजे एक प्रकारे तिला हुंडाचं जरी कारण असलं तरी एक प्रकारे तिला मानसिक छळ आणि शारीरिक छळ हा तिचा होतो. निश्चितच काय होतंय की एकदा पैशाची हाव लागल्यानंतर सासूकडून असेल, सासऱ्याकडून असेल, किंवा नुसतं ते पैसे कर्जाच्या हप्त्यात असं नाही, मग ते एकदा ते मुलीकडले पैसे दे, त्यांची परिस्थिती जरा बरी दिसते किंवा त्यांच्याकडून पैशाचा फ्लो चालू होतोय म्हटल्यानंतर त्या मुलीच्या मागं अपेक्षा वाढत जाताना मग एखादी नणंद येणार, त्यात भाग घेणार, आणि त्यातून शेवटी किती प्रमाणात मागायचं त्याला पण आहे ना. आज हगवण्यांच्या प्रश्नामध्ये 50 तोळ सोनं दिलेले आहे, फॉर्च्युनर गाडी दिलेली आहे, परत 2-2 कोटी रुपये मागतात. म्हणजे त्यांचे लग्नाचे जर फोटो पाहिले तर एका मध्यम कुटुंब दिसत नाही, एक चांगल्या परिस्थितीतलं कुटुंब दिसतंय. परंतु अशा वेळेला एखाद्या सोनाला छळून हे जे प्रमाण दिसतंय हे समाजाचं दुर्दैव असं आपल्याला वाटतंय. बर, आता आपण बघतोय की मुलींचं शिक्षणाचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे, म्हणजे त्या स्वतःच्या पायावर आज उभ्या आहेत, समाज प्रगत होतोय असं आपण म्हणतोय. पण दुसरीकडे हे वैष्णवी हगवणीसारखं प्रकरण आपल्या समोर येत आहे. मग त्याच्या जोडीलाच अजून हुंडाबळीचं किंवा कौटुंबिक छळाची प्रकरण आपल्या समोर येतात. मग असं तुम्हाला वाटतंय का की खरंच समाज सुधारतोय, असं म्हणजे अजून तशी मानसिकता आहे का? आपल्या देशात आपण जर विचार केला तर या देशामध्ये पहिलं महिलांना शिक्षणच मिळत नव्हतं.
महिलांनाच का तर हम्म. इतर समाजांना बहुजनांना पण शिक्षण मिळत नव्हतं. पण त्या लोकांनी, ज्या राष्ट्रपुरुषांनी एक विचार केला शिक्षणाविषयी असेल की व्यक्ती किंवा लोक शिक्षणाने शहाणे होती, समाजामध्ये चांगुलपणा येईल. हम्म. पण मला असं वाटत नाही की एखादी व्यक्ती शिकली म्हणजे त्याच्याकडे चांगुलपणा आला. त्याच्यामध्ये आतल्या ज्या हाव एक शब्द आहे, हम्म. हाव ती इतकी असते की त्या हाव पोटी त्यांची मागणी ही वाढत जाते. आता मुली शिकलेत म्हणजे असं झालेलं आहे की आपण एकंदरीत जर आता विवाहाचा जर प्रश्न आला तर मुलींचं प्रमाण इतकं कमी आहे हम्म. की लोक आता मुलींच्या वडिलांना पैसे देऊन काही जण लग्न करायला आलेले आहेत. हम्म. अशा प्रसंगात मुली चांगल्या शिकलेल्या आहेत, चांगल्या नोकऱ्या आहेत. एक आमच्याकडे माहितीप्रमाणे असं आहे की बऱ्याच मुलींना 15-20 लाख 25 लाखचे पॅकेज आहेत. बरोबर. परत कोल्हापूरचा जर विचार केला तर बहुतांश मुली या पुण्यामध्ये आहेत, त्यांना किमान 10 लाखाच्या वरचं पॅकेज असतंय. मग आता त्या मुली 4-4, 5-5 वर्षे नोकरी करून लग्न ज्यावेळेला करतात, इतक्या पॅकेजेस जर मुलगी मिळत असेल तर लग्नात खर्च करायला नको ना. बरोबर आहे. पण तसं नाही आहे. तरी त्या मुलींच्याकडून अपेक्षा केली जाते. एवढंच नाही तर आपल्याकडे काय झालेलं आहे, हम्म. लग्न करायचं ते मुलीच्या वडिलांनाच करून द्यायचं, हम्म. हा एक पायंडाच पडलेला आहे. म्हणजे आम्ही जेव्हा लग्नाचं ठरवताना वगैरे जे बघतोय तर साधारणतः मुलाचे वडील हे बिलकुल म्हणजे आपल्याकडे लग्न घेत नाहीत. त्यामुळे काय होतंय हम्म. की मुलीकडे ते इव्हेंटमध्ये इतका पैसा जायला आलेला आहे, किमान 2-4 लाख रुपये इव्हेंटला खर्च होतोय. हम्म. म्हणजे ते रोषणाई असेल किंवा ते बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या ह्याच्यामध्ये अनाठाई खर्च होतोय की त्या खर्चामध्ये तुमची लग्न होतील. हम्म. मधल्या कालखंडामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं प्रस्थ वाढत निघालेलं होतं, हम्म. यादी पे शादी. कारण काय होते, आमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखरपुड्याला जेवढा खर्च केला जातो तिथं लग्न होऊ शकते. बरोबर. मग तिकडं मुलीकडं ते साखरपुडा, परत लग्नाकडं मुलाचा तो खर्च मुलीकडेच असतो. यापेक्षा मधल्या कालखंडात यादी पे शादी हम्म. हा उपक्रम चांगला चालला होता, परंतु तो बंद जवळजवळ पडलाय. आणि इकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सामुदायिक विवाहाला अजिबात प्रतिसाद मिळत नाही. म्हणजे आपण कमीत कमी खर्च करून काय झालंय, मोठा श्रीमंत व्यक्ती करते मग आपण पण करायला पाहिजे, हम्म. यात समाज अडकत निघालेला आहे. त्यामुळे खर्चाचं प्रमाण वाढलेलं आहे. खर्चाचं मग आता आपण बघतोय की हगवणे प्रकरण हे हुंड्याबळीचं प्रकरण असताना मराठा समाजाला एकीकडे टार्गेट केलं जात आहे. असं मराठ्यांमध्ये हुंडा मागण्याची प्रथा आहे असं एस्टॅब्लिश केलं जात आहे. मग खरंच अजून मराठा समाज हुंड्यासाठी अजूनही तेवढाच हे आहे का, म्हणजे हुंडा मागतोय का मराठा समाज? मुळात म्हणजे 5-25 वर्षापूर्वीपासून हुंडा म्हणजे रोख रक्कम घ्यायचे बंद झालेले आहे. कारण त्याला कायद्यानं बंदी आहे. त्याचं स्वरूप आता सोन्यात आलेलं आहे. म्हणजे हुंडा रोख घेतला काय, त्याच्याऐवजी सोनं. त्यामुळं ते हुंड्यातलाच एक भाग येतोय. परंतु काय होतं की लोक लाजेपुटीला असेल किंवा मुलीला आपल्या चांगलं व्हावं म्हणून इकडं तिकडं कर्ज काढून हे केलं जाते. म्हणजे कोल्हापूर असू दे कुठे असू दे, आणि हे फक्त मराठ्यांच्याच नाही, आता मराठा समाजात असं घडलं असं नाही आहे. ते आज आम्ही कोल्हापूर शहरात ज्यावेळेस जिल्ह्यात आम्ही काम करतोय, वेगवेगळे समाजाचे आमचे चांगले संबंध आहेत. प्रत्येक समाजात मुलीकडून अपेक्षा करण्याचं प्रमाण आहेच, त्यात काही दुमत नाही आहे. मग पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून कोल्हापूरच्या पट्ट्यात हुंडाबळीबाबत प्रबोधन झाल्याचं एकंदरीत दिसतंय. म्हणजेच तुलना करायची झाली तर मराठवाडा किंवा हरियाणा, मराठवाडा आणि विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात हुंडा मागण्याचं आणि हुंड्यासाठी छळ करण्याचं प्रमाण कमी आहे का, म्हणजे मराठवाड्यात आणि विदर्भात? असं आपण काय म्हणू शकत नाही. काय होतं की तिकडे खर्चाचं प्रमाण जास्त आहे. गरीब असू दे श्रीमंत असू दे, इकडल्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रापेक्षा त्या परिसर पट्ट्यामध्ये विदर्भ किंवा याच्यामध्ये खर्च मोठ्या प्रमाणात होतो असं आम्हाला साधारणतः एकंदरीत माहितीवरून समजतंय. म्हणून काय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खर्च होत नाही असं नाही आहे. आजच सकाळी माझ्याकडे एक पत्रिका घेऊन आले होते. साहेब म्हणले मुलीच्या लग्नाचं असं चालू आहे, किमान आम्हाला 13 ते 15 लाख रुपये खर्च येणार आहे. मुलगी सुशिक्षित आहे, सर्व्हिसला आहे. मग जर असं असेल तर त्यांनी आता स्त्रोत आहे म्हणून ठीक आहे, पण आमच्या या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे शासकीय नोकरीतलं प्रमाण किंवा व्यवसायाचा विचार केला
तर मध्यमवर्गीयचं प्रमाण जास्त आहे. त्यांना पगार किती असतोय? 15 ते 20 हजारच्या पुढे कोल्हापूर जिल्ह्यात पगार नाहीये. मग त्यामुळे काय होतं की ह्या 15-20 हजारच्या येणार त्यांना सुद्धा 5-6-7 लाख रुपये खर्च करायला लागतो. तो खर्च त्यांना बोजड होतोय. पण मुलीसाठी इकडून तिकडून सोनं आपल्या म्हणजे मुलीची आई आपल्या अंगावरलं सोनं देते, काही ठेवत नाही. मग इथं आपल्याकडे ते प्रमाण कमी आहे, परंतु मागत नाहीत असं कुठेही होत नाही. मुलीकडून मागण्याची जी पद्धत आहे ही सगळीकडे जवळजवळ सारखीच आहे. आता आपण हल्ली बघतोय की वैष्णवी हगवण्यांचं तर प्रकरण हुंड्यावरूनच झालेलं आहे. म्हणजे त्यांनी लग्नात खूप काय काय दिलेलं आहे, सोनं चांदी गाडी वगैरे. तर आपण आता सोशल मीडियावर पण बघतो की सोशल मीडियावर पण असे अनेक व्हिडिओ येतात की आपल्या मुलीला जे काही घातलेलं आहे ते सोशल मीडियावर व्हायरल केलं जातं. म्हणजे सगळं कारपासून सोन्यापासून बेड वगैरे अशा पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जातात. आणि हे जास्तीत जास्त राजस्थान आणि हरियाणा इकडून हे व्हिडिओ आलेले आहेत. मग त्याला एक फाटा म्हणून याचं प्रमाण महाराष्ट्रात देखील वाढत चाललंय असं तुम्हाला वाटतंय का सर? की मुलीला लग्नामध्ये एक आपल्याकडे रुखवताचा प्रकार होता की किमान एक तिला संसार सेट म्हणून काही भांडी द्यायची किंवा काही फराळ वगैरे, फारसं काही नव्हतं त्यामध्ये. हितपत ठीक होतं. परंतु आता महाराष्ट्रात सुद्धा इतकं लोन पसरलेलं आहे की त्या रुखवतामध्ये मुलीला गाडी द्यावी लागते, त्याचबरोबर त्यांच्या आपलं फ्रीज असेल तर फ्रीज द्यावा लागतो, वॉशिंग मशीन द्यावं लागते. म्हणजे संसार सेट पूर्वी काय होतं की 5 भांडी, 5 ताटं, 5 वाट्या, 4 भांडी दिली जायची. पण आता तसं झालेलं नाही. आणि तो बडेजावपणा लग्नामध्ये आता महाराष्ट्रात नाही, पश्चिम महाराष्ट्रात दाखवतात. तिथं रुखवताच्या तिथं मुलीला गाडी दिली, मोठे पण सांगतात आणि ती ठेवलं जातंय. फक्त राजस्थानमध्ये होतं असं नाही, कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्राच्या टप्प्यात सुद्धा आता ही मुलीला द्यायला लागलेली आहेत. हाऊस करतात. मग ते श्रीमंत केले की ते गरीबावर जीवावर येऊन पडतं. एवढं होऊन सुद्धा मुलीला त्रास होणार नाही याची काय शाश्वती असते का सर? मग काय की लोकांची प्रवृत्ती आता अशावादी, म्हणजे कसं झालं की आपण आई सुखाकडे निघालेलो आहे. आणखीन पाहिजे या मताशी आता बहुतांशी लोक झालेले आहेत. कारण काय होतं की आता संसारामध्ये खर्चाचं प्रमाण इतकं वाढायला आलेलं आहे आणि जी मध्यमवर्गीय आहे मुलीच्या सुखासाठी खर्च करतात. म्हणजे आमच्याकडे काय बोललं जाते, अंगापेक्षा बोंगा मोठा. म्हणजे काय, उत्पन्न किती 15-20 हजार, खर्च 5-7 लाख जर केला तर त्याला 15-20 हजार हप्ता आणि संसार कसा भागवायचा. आणि मुलाकडे पण तसा खर्च केलेला असतोय. मग ती मुलं काय करतात, मुलाची सासू म्हणजे आई वडील त्या सुनेकडनं अपेक्षा करायला लागतात. यांची मुळात म्हणजे त्या मुलीची परिस्थिती नसते, त्यात त्यांनी खर्च केला असतोय, त्यात ही अपेक्षा वाढली की जात चालू होतोय. बरोबर. आणि यातून मग हे आत्महत्यासारखे प्रकरण होतात. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडंसं प्रमाण कमी असं का म्हणतो मी, की अनेक वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा हा एक पुरोगामी जिल्हा आहे. या ठिकाणी थोडंसं प्रबोधनाचं एक काम चांगलं आहे किंवा तालीम संस्था वगैरे असल्यामुळं बऱ्याचशाच गोष्टी या प्राथमिक पातळीवर, गल्ली पातळीवर मिळतात. एखाद्या सासू सुनेला छेड करायला आली किंवा काय करायला, किंवा आम्ही मराठा महासंघाच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे काम करतोय. आता काय झालं की मराठा समाजामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक रूढी परंपरा आहेत. मग या रूढी परंपरा अडकलेल्या कोणतं सांगायला लागतंय. काय होतं की आज प्रबोधनाचं चक्रच थांबलेलं आहे. कोण सांगणार, किंवा सांगण्याच्या व्यक्तिमत्व इतकी लोक सुद्धा आपल्याला राहिली नाहीत. त्यामुळं कुणाचं कोण ऐकणं झालेलं आहे. पण अशा वेळेला आम्ही एक समाज म्हणून एक काम करायला लावलेलं आहे की बाबा तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये लग्न करा. जो पैसा आहे तो मुलगा मुलगीच्या नावावर म्हणजे नवरा नवरीच्या नावावर तुम्ही पुढच्या भविष्यासाठी तरतूद म्हणून ठेवा. किंवा तुम्ही इतर जो काय डामडोल करता, बडेजाव करता, तो करू नका. अशा पद्धतीनं विवाह मेळाव्यामध्ये आम्ही प्रबोधन करायला लावलेलं आहे. अगदी त्या जन्मकुंडलीपासून ते सगळं ते बडेजावपर्यंत इतकं चाललेलं आहे की लग्न म्हणजे डामडोल झालेलं आहे. यावर थोडंसं प्रबोधनात्मक आपलं काम चालू आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या प्रमाणात मी मग सांगितलं की यादी पे शादी सारखे काही उपक्रम लोक राबवू लागलेले आहेत की त्यामुळे तो थोडासा आपल्याकडे हुंडाबळीचं प्रमाण कमी दिसतंय आणि आहे. सर, आपण बघतोय की हुंडाबळी आता हे प्रकरण खूप वाढलेलं आहे आणि यावर उपाय म्हणून हुंडाबळी म्हणून कोणते कायदे आहेत का? म्हणजे यावर सरकारनं काही पावलं उचललेली आहेत का?
पूर्वी अगदी ते लोटाच्या ताटामध्ये ठेवून त्याच्यावर नारळ ठेवून असं दळदाखल दिलं जात होतं. आणि हुंड्यातून अनेक हुंडाबळी घडल्यामुळं हम्म. शासनाने यावर कडक भूमिका घेतली. हुंडा घ्यायचा नाही आणि हुंडा द्यायचा नाही. मग या सगळ्यामध्ये लोक काय हाव समजतच नाही. म्हणजे कसं असते, लग्नामध्ये खर्च असतोय. मग यामध्ये रोख पैसे बंद झाले, हम्म. हुंडाच्या स्वरूपात रोख पैसे बंद झाले. त्याऐवजी एखादा सोळा जास्त द्या. एक तोळा म्हणजे आताच्या ह्याच्यात 1 लाख झालं. 1 लाख झाले. पूर्वी 50,000 होते. हम्म. मग असं करत ते लाख, म्हणजे आता सोन्याच्या ह्याच्यात सगळा हुंडा चालू आहे. हम्म. म्हणजे तुम्ही जे काय देताय ते तुमच्या मुलीसाठी देताय, जावायला काय? सोनं द्या. हम्म. आणि त्यातनं आणि काय होतं सांगतो, ही सुरुवात अशी झालेली आहे की लोक इव्हेंट, म्हणजे मी सांगितलं ना मला की साखरपुड्याला जायचं म्हटलं तर पूर्वी मुलीला अंगठी घालत होती. आता साखरपुड्या दिवशी मुलालाही चेन घालायची अपेक्षा झालेली आहे. म्हणजे मुलीकडनं परत चेन घालायला लागते तिला सोन्याची. हम्म. लग्नामध्ये सुद्धा आणखी तुमच्या जावयाला काय घालता काय बघा म्हणतात. हम्म. म्हणजे इथं मुलीबरोबर जावायचे सुद्धा आता तरतूद आलेले आहे. बरोबर आहे. मग किमान आता 5-7 तोळ जर एखाद्या मध्यम कुटुंबात दिलं आणि साखरपुड्याचा जर खर्च धरला तर ह्यो किमान 10 लाखाच्या खाली बसतच नाही. हम्म. आणि मध्यम वर्गाला 5 लाख तर बसतोय तो. काय परवडतंय? अजिबात परवडणाऱ्या या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे शासनाने एवढा काय म्हणजे कायदा करून सुद्धा कायद्याला पळवाट निर्माण झालेली आहे. मग हा हुंडाबळी जे होतंय हे मुळातच ठेचून काढलं पाहिजे, यासाठी काय करायला पाहिजे? शेवटी ह्यामध्ये प्रबोधनात्मक काम करून हम्म. दोघांनी बाबा तुम्ही म्हणजे दोघांचा खर्च निम्मा करूया हम्म. किंवा समंजस भूमिका जर ठेवली तर मला असं वाटतं की हुंड्यासारख्या समस्या थांबू शकतील. आणि दुसऱ्या बाजूला काय होतं की ज्या वेळेला हुंड्याच्या स्वरूपात जेव्हा मागणी होते तर कुठल्याही मुलीचे पालक कोणी तक्रार करू शकणार नाही. कारण तक्रार केली तर मुलीचा संसार आहे ना, तिचं नांदणं कसं करायचं. त्यामुळे कोणी या तक्रार करत नाहीत. सगळे सोसत असतात, मुलीचे आई वडील, मुलगी. त्यामुळं हे रोखणं ही एक सामाजिक जबाबदारी आहे. समाजामध्ये तेवढं प्रबोधन होणं. पण व्यक्तिगत पातळीवर तुम्ही संघटनात्मक काय करू शकताय, एक करू शकताय. एखाद्या मुलीकडे जास्त छळ व्हायला लागला किंवा त्यांच्याकडून पैशाची मागणी वाढली तर आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडे येणं किंवा पोलिसांच्याकडे जाणं, वेळी जर त्याला पायबंद घातला तर थोडंसं हुंडाबळीचं प्रमाण कमी होऊ शकतं. बंद होणार नाही असं नाही, परंतु प्रमाण निश्चित कमी होऊ शकतंय. आता अगवनीने वैष्णवीने जी काय आत्महत्या केली त्याबद्दली तिने आपल्या आई वडिलांना सांगायला पाहिजे होतं. थोडीशी धाडसाची भूमिका घ्यायला पाहिजे होती. यापूर्वी काय व्हायचं की मुलीचं एखादा नांदणं तुटलं किंवा संसार मोडला किंवा ती फारकत घेतली तर लग्न होत नव्हती. आयुष्यभर तिला एकाकी जीवन जगायला लागत होतं. परंतु आता काळ बदलत निघालेला आहे. अगदी विधवांचे सुद्धा विवाह व्हायला आले. माणसांच्या मध्ये ती मानसिकता निर्माण झाली. त्याचबरोबर आता एखादा असं लग्न घटस्फोट झाला, त्यांचे सुद्धा लग्न व्हायला आलेले आहेत. अशा वेळेला मुलींनी जर स्वतःच्या पायावर उभा राहू शकत असेल, आपल्या वडिलांची जर मानसिकता असेल तर पुढाकार घेतला पाहिजे. आणि आत्महत्यासारखा असा प्रकार त्यांच्याकडे घडू नये असं मी आपल्या टीव्हीच्या माध्यमातून आवाहन करतोय. आणि पोलिसांच्याकडे कंप्लेंट करणे किंवा आपल्या परिसरातल्या कार्यकर्त्याला सांगणं की जेणेकरून त्याला पायबंद थोड्याफार प्रमाणात बसू शकेल. आता आपण हल्ली बघतो की हुंडाबळीमुळे तर अनेक म्हणजे लग्न झालेल्या ह्या स्त्रिया असतील किंवा काय असतील तर त्या आत्महत्या वगैरे करतात, जर त्रास झाला तर मानसिक किंवा शारीरिक त्रास झाला तर. पण आपण हल्ली बघतोय की मुलांची हल्ली लग्न होतच नाहीयेत. म्हणजे त्याला कुठं कारणीभूत हा हुंडाबळीच असेल का, किंवा मुलींच्या मनात असं येत असेल का की लग्न झाल्यानंतर हे त्रास होणार असतील म्हणून हल्ली मुलींकडून हे लग्नाचं प्रमाण कमी होत चाललंय का? नाही. आता सध्या का नाही प्रत्येक गावागावामध्ये 100-200 मुलं विदाऊट लग्नाचे आहेत. 10वी-12वी. कारण काय आहे? कारण म्हणजे काय झालेलं आहे की बहुतांश 25 वर्षापूर्वी आपल्याला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून प्रत्येकाने त्यावेळी तपासणी केली होती. त्यामुळे त्या कालखंडात मुलींचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. पूर्वी कसं मुलगी 22-24 आली, 20-22 झाली की तिचे लग्न होत होते. हा एक. आणि आता 30-32 वर्ष झाली तरी लग्नच होणं झालेली आहेत मुलांची.
बरोबर. फार कोल्हापूर शहराचा आणि याचा विचार केला की मुलांचं प्रमाण आता म्हणजे आमच्याकडे लोक येतात. पूर्वी मुलीच्या लग्न जोडवायसाठी जमायसाठी पालक यायची ते वधूवर केंद्राकडे, पण आता मुलाचे वडील येतात. वधूवर मेळाव्यामध्ये 100 मुलं वधूवरच्या याला वधूवर मेळाव्याला जर आलीत उपस्थित राहिलीत प्रत्यक्ष, मुली 3 ते 4च येतात. म्हणजे असंही व्यस्त प्रमाण इतकं झालंय. आणि त्यात काय झाले, मुलींच्या कुटुंबाकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि यातून अपेक्षा वाढल्यामुळे काय झालंय की हा सगळा असमतोल झालेला आहे. पण त्याचा आणि हुंडाचा काय संबंध नाही. उलट आता मुलीसाठी आम्हाला काय नको, नारळ मुलगी द्या, अशा पद्धतीनं काही पालकांची निर्माण झाली. तर एकदा माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, म्हणजे तिथं हुंड्याचा आता प्रश्नच येणा झालाय. परंतु दोन्ही कुटुंब चांगल्या परिस्थितीत आहेत, दोघांची आहे, पण अपेक्षा त्यांच्या मात्र वाढलेल्या आहेत. हे असं मी अगदी तुम्हाला 100% सांगतो. आता आपण बघतोय की वैष्णवी हगवण्याचं प्रकरण झाल्यानंतर पुण्यामध्ये एक बैठक पण झाली, त्यामध्ये काही निर्णय पण घेण्यात आले. पण तुम्हाला असं वाटतंय का, म्हणजे छळ जर त्या स्त्रीवर झाला तर त्या कुटुंबाबद्दल काय केलं पाहिजे? मुळात म्हणजे मुलीचा छळ होत असेल तर त्या मुलीनं पहिल्यांदा आपल्या आई वडिलांना एक कल्पना दिली पाहिजे. 2 नंबर त्या आई वडिलांनी यामध्ये जे मध्यस्थी किंवा आपल्या 4 लोकांना आपल्या सांगून त्या पद्धतीनं त्यामध्ये तोडगा निघतो का बघितला पाहिजे. आणि त्यातून न झाल्यास पोलीस हा पर्याय आहे. हा एक झाला. दुसरा, आता पुण्यातल्या बैठकीमध्ये जर सांगितलं आपण की तिथं असं ठरलं की त्या आगवणे कुटुंबाबरोबर आपण रोटी व्यवहार करायचे नाही. कायद्यानं तशी बंदी आहे, परंतु समाजामध्ये एक वातावरण असं निर्माण झालं, जर सुनेला छळ करणारं कुटुंब एखादा असेल किंवा अशा अनेक कुटुंब आहेत, ह्या कुटुंबावर जर सामाजिक दृष्ट्या दबाव आला तर तो दबाव शेवटी काय होतोय की किमान दबावपोटी अनेक सासवा किंवा त्यांची कुटुंब छळ करण्यापासून थांबली जातील. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला तर प्रश्न येणार नाही आहे. आणि त्यासाठी एक सामाजिक दबाव जर आपल्या मध्ये निर्माण झाला की मुलीचा जर छळ झाला तर आपल्याला समाजाकडून फार चांगली वागणूक मिळणार नाही, अशी एखाद्या कुटुंबाची भावना झाली तर मला असं वाटतं की हा प्रश्न सुटकी जरशी सुटू शकतोय. पण ती तेवढा दबाव समाजात झाला पाहिजे की बाबा एखाद्या कुटुंबात झाला छळासारखा प्रसंग झाला तर त्या कुटुंबावर आपण फारसं त्यांच्याशी संबंध जोडले जाणार नाहीत किंवा केले नाहीत. पण हे करत असताना काही वेळेला मुलींच्याकडून सुद्धा थोडस आपण विचार केला पाहिजे. कारण काय होतंय की पूर्वी आपल्याकडं नुसतं आता आपण मुलींच्या बाजूनच बोललेलं असं नाही, मुलींच्याकडनं काय व्हायचं की मुली पण एकदा दिली मुलगीला की त्या मुलगी तू तिथंच सुखाना नामाच्या. पण आता तसं झालेलं नाही. आता थोडस मुली पण त्यांचा ओढा आपल्या आईकडे असतो किंवा त्यांचे फोन वगैरे ह्याच्यामुळं थोडस काय झालेलं आहे की थोडं तो एक स्वास्थ्य बिघडणारं प्रमाण झालेलं आहे असं मला वाटतंय. आणि ह्या सगळ्यामध्ये दोन्ही कुटुंबाने जर आपण चांगल्या भावनेने एकत्र आलो, आपला हा संसार आहे, हा संसार जर आपण चांगल्या रुळावरनं जर घेऊन जायचं ठरला, जे आपल्याला परंपरेनं सांगितलं जातंय की नवरा नवरी ही एकाच गाडीची 2 चाक आहेत आणि तो समाजाचा प्रबोधनाचा भाग जर त्यांच्या मनामध्ये ठेवला तर निश्चित आपल्याला हे होऊ शकतंय. परंतु या मालिका किंवा समाज प्रबोधनच संपलेलं आहे, अशामध्ये आता आपल्याला व्यक्तिगत पातळीवर चांगल्या पद्धतीची स्थळं हुडकून काढणे आणि आपण एकत्रित एक चांगलं यातनं निघावं. कारण आम्ही सुद्धा मुलीचे बाप आहोत आणि आपली मुलगी सुरक्षित राहावी कुठल्या पालकाची भावना असणार नाही. आणि तो तुम्ही विषय आज घेतलेला आहे, खरोखर अतिशय चांगला विषय आहे. आणि मुलींना आणि ते कुटुंब चांगलं राहावं आणि आपला संसार चांगला व्हावा असे मला या ठिकाणी मनापासून वाटतं. थँक्यू सर, तुम्ही आज आलात आणि आम्हाला हुंडाबळीवर खूप छान मार्गदर्शन केलं. खरंच तुमचे विचार खूप चांगले आहेत. तर आज आपल्या बरोबर होते अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक सर. सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, याबद्दल तुमचे मनापासून आभार.